ठाकरे हे सुद्धा आपलं संपूर्ण कुटुंबासह आज आलेले होते आणि त्याच वेळेला ठाकरे कुटुंबाचे इतरही सगळे जे नातेवाईक आहेत तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यामुळे एका अर्थाने ह्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं संपूर्ण ठाकरे कुटुंबियांचं एक काय म्हणतो आपण एकत्र येण्याची ही संधी होती आणि ती सगळ्यांनी साधली आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये कौटुंबिक वातावरणामध्ये सगळ्यांचं एकत्र भोजनसुद्धा झालं। हेच आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने हे झालं, त्यामुळे एक चांगली गोष्ट आहे। राजकीयदृष्ट्या एकत्र येणार किंवा नाही ह्याचं उत्तर मी देणं थोडंसं कठीण आहे, त्यामुळे त्याचं उत्तर त्यांच्याचकडून तुम्हाला घ्यावं लागेल। पण एक मात्र नक्की की गेली काही वर्ष तशी काही फारशा गाठीभेटी किंवा कुठल्या निमित्ताने होत नव्हत्या, त्याने या निमित्ताने झालेल्या आहेत आणि कुठेतरी ती कौटुंबिक जवळीक वाढताना दिसते। या पलीकडे कुठलंही राजकीय भाष्य करणं हे योग्य होणार, कारण शेवटी दोन वेगळे पक्ष आहेत। कार्यकर्ते असं आहे की राजकीय संस्कृती महाराष्ट्राची जी आहे त्याच्यामध्ये कुठल्याही कार्यकर्त्यांमध्ये कुठल्याही पक्षाचं काही शत्रुत्व असावं असं काही आवश्यक नसतं आणि थोडंसं ते होतं की वरती थोडीशी कौटुंबिक जवळीक दिसल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा जवळीक होते, पण त्यातून कुठलाही राजकीय अन्वयार्थ आत्ता काढणं हे थोडंसं घाईचं होईल।